लहान मुलांशी पालकांची चांगली सुसंगती साधावी म्हणून कुठलं पर्यावरण त्यांना पूरक असू शकतं? मुलगा रडतोय किंवा मायूस आहे, नाराज आहे, या गोष्टी तुम्हाला पटकन कळल्या पाहिजेत. जो काही आत्ताची कंडिशन आहे त्याची, ते समजून घेणं आवश्यक आहे पहिले. मुलं अनुकरणातून शिकतात. मुलं काहीतरी बघतात आणि मग ते स्वतः करायला लागतात. तर ह्या अनुकरणाचं महत्त्व किती आहे ह्या सगळ्या वाढीच्या त्यांच्या प्रक्रियेमध्ये? आपण जे त्यांना शिकवणार तेच मुलं शिकतील, त्यानुसार ते घडतील. सोसायटी पण अशी निवडा की जी लोकं त्यांना चांगलं अनुकरण किंवा चांगलं वागतील. तर आपल्या रोजच्या ह्या जेवणामध्ये अशा गोष्टी आपण स्मार्ट वेनी कशा इन्क्लूड करू शकतो की ते मुलांना छानही वाटेल खायला, त्यांना आवडेलही? जंक फूड दिलंच पाहिजे असं आग्रह नाही आहे, पण त्याला ऑप्शन काय देता येईल हे आपल्याला बघायला पाहिजे. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंकमतीचा झडो, विषय सर्वथा नावडो. नमस्कार. वल्ली माणूस या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मी अतिशय मनापासून स्वागत करते. पालकत्व आणि पालक होण्याचा प्रवास कसा सुंदर करता येईल किंवा तो कसा समृद्ध करता येईल ह्याविषयी आज आपल्याशी गप्पा मारण्यासाठी डॉक्टर पंकज नाहटा सर आपल्यात उपस्थित आहेत. सर हे स्वतः आयुर्वेदिक डॉक्टर आहेत. 2013 सालापासून ते आयुर्वेदाची प्रॅक्टिस करतायत. बिब्बेवाडी इथे त्यांचं क्लिनिक आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी औषधं पेशंटना दिली जातात ती डॉक्टर स्वतः त्यांच्या इथे बनवतात आणि मगच ती पेशंटना देतात. तर असे सर आपल्यात उपस्थित आहेत. ते आपल्याशी लहान मुलांच्या अनुषंगाने गप्पा मारणार आहेत. आपण जेव्हा लहान मुलं असा विचार करतो तेव्हा एक फार सुंदर प्रार्थना माझ्या डोळ्यासमोर आली. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंकमतीचा झडो, विषय सर्वथा नावडो. हा सुसंगती नावाचा जो शब्द आहे तो मला असं वाटतं खूप महत्त्वाचा आहे आणि त्या शब्दाला धरून आपण आपल्या गप्पांची सुरुवात करूयात. एखाद्या गोष्टीशी जेव्हा आपण सुसंगती साधतो असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा असा विचार आला की लहान मुलांशी पालकांची चांगली सुसंगती साधावी म्हणून कुठलं पर्यावरण त्यांना पूरक असू शकतं. मग ते घरातलं असेल, समाजातलं असेल. तर ही जी मुलांची पालकांशी, मुलांची पर्यावरणाशी, मुलांची आपल्या आजूबाजूच्या भोवतालाशी जी सुसंगती आहे ती किती महत्त्वाची आहे आणि ती या त्यांच्या सगळ्या वाढीत कसा परिणाम करणार आहे? नक्कीच सुसंगती हा शब्द जो आहे, हा वातावरणाशी पण महत्त्वाचा आहे. तुमच्या आणि तुमच्या पाल्यांच्या दोघांच्या मनाशी पण संबंधित आहे. त्यामुळं सुसंगती म्हणजे तुमचं आणि तुमच्या पाल्याचं दोघांचं कॉम्बिनेशन किती सुसंगत आहे किंवा तुमचं बॉन्डिंग किती स्ट्राँग आहे. थोड्या जरी गोष्टी झाल्यात किंवा त्यांचे हावभाव जरी तुम्ही कळायला सुरुवात केलीत, त्यांचं हसणं, बोलणं हे जरी तुम्हाला कळालं, तर ते तुमचं सुसंगतपणा दर्शवून येते. मुलगा रडतोय किंवा मायूस आहे, नाराज आहे, या गोष्टी तुम्हाला पटकन कळल्या पाहिजेत. तर त्याच्यावरनं तुम्ही त्यांचे ॲक्शन, रिॲक्शन, त्यांचे प्रॉब्लेम्स काय आहेत, काय नाही आहेत, त्याच्यावरती सोल्युशनही आपण काढू शकतो. सोल्युशन काढताना त्यांचा मनाचा विचार करणं फार महत्त्वाचं आहे. तो काय कारणांनी त्याची मायुसी आहे किंवा तो नाराज आहे किंवा जो काही आत्ताची कंडिशन आहे त्याची, ते समजून घेणं आवश्यक आहे पहिले. त्यानुसार त्याच्यावरती योग्य तो मार्ग, योग्य तो उपाय आपण सकारात्मक दृष्टीने काढायला हवा. आपण असं म्हणतो की मुलं अनुकरणातून शिकतात. मुलं काहीतरी बघतात आणि मग ते स्वतः करायला लागतात. तर ह्या अनुकरणाचं महत्त्व किती आहे ह्या सगळ्या वाढीच्या त्यांच्या प्रक्रियेमध्ये? आणि मग जर अनुकरणाचं महत्त्व असेल, तर त्यांच्या आजूबाजूला कसं वातावरण असलं पाहिजे, की ज्याच्याकडून ती अनुकरण करून काहीतरी चांगलं शिकतील किंवा आपल्याला जे त्यांच्यापर्यंत पोहोचवायचंय ते योग्य पद्धतीने पोहोचेल? अनुकरण करणे हा लहान मुलांचा स्वभाव आहे. कारण ते एक साधारण लोण्याचा गोळा आहे. बरोबर. लहान मुलं म्हणजे काही त्यांना काहीच माहीत नसते. आपण जे दाखवणार, आपण जे त्यांना शिकवणार तेच मुलं शिकतील, त्यानुसार ते घडतील. म्हणजे साधारण आता तुम्ही लक्षात घ्या, एक अ, उदाहरणावरून तुम्हाला समजून सांगू शकतो. लहान मुलांना चालणं हे माहीत नसते. पण ते रांगत आपल्याला बघता चालतात. तर हे जे अनुकरण मुलं करतात, आता ते जर प्राणी असतील, तर त्यांचं चालणं लगेच ते त्यांच्या आई-वडिलांचं जे काय असेल, त्याच्यावरनं ते अनुकरण करून फॉलो करतात. त्यामुळं तुम्ही कसे वागता, तुम्ही कसे बोलता, तुम्ही कसे राहता,
याचं अनुकरण मुलं सहज करतात. हं, हं. म्हणजे तेच तुम्हाला जे वाटतंय तेच मुलं करणार किंवा बरोबर. तुम्ही जे मुलांना दाखवणार तेच मुलं अंगीकारणार. राइट. त्यामुळं तुम्ही दाखवतानाही त्यांना सकारात्मक गोष्टी दाखवा. सकारात्मक विचार सुचवा. सकारात्मक गोष्टी करायला लागा आणि तसं त्यांना अनुकरण करू देत. राइट. म्हणजे आपण म्हणतो, की उगाच हा मुलगा हट्ट करतोय हं, हं, किंवा हा फार राग-राग करतोय, हं. फार चिडतोय. हे त्याला माहीत नव्हतं. कुठनं शिकलात? बघूनच, अनुकरणातूनच. तुम्हालाच राइट. बघून तो शिकणार किंवा तुमच्या सोसायटीमधल्या लोकांना बघून तो शिकणार. सोसायटी म्हटल्यावर 4 लोकं आलीत. त्यांचं सुसंगतीकरण किंवा त्यांचं अनुकरण तो करतो. हं, त्यामुळं सोसायटी पण अशी निवडा, की जी लोकं त्यांना चांगलं अनुकरण किंवा चांगलं वागतील, हं. चांगलं बोलतील येस. किंवा वागतील, या हिशोबाने ते राहतील, तर तो मुलगा पण त्या हिशोबाने तुमचं अनुकरण करणार आहे. बरोबर. त्यामुळं घरचं वातावरण, बाहेरचं वातावरण हं. हे दोन्ही चांगलं असणं गरजेचं आहे. जेणेकरून त्या मुलालाही तसे संस्कार पडतील आणि तसं तो बरोबर. अनुकरण करायला लागेल. बरोबर, बरोबर. अ, म्हणजे हा अनुकरणाचा जेव्हा आपण विचार करतो, तेव्हा मला असं वाटतं, की मुलांमध्ये ज्या क्षमता असतात, तर असं एक उदाहरण बऱ्याच वेळेला दिलं जातं, की जर लहान मुलांना मल्टिपल लँग्वेजेस शिकवल्या, तर त्यांच्या मेंदूची तेवढी ताकद असते, की ते त्या सगळ्या भाषा ते ग्रास्प करू शकतील. तर नेमकी ही जर एवढी चांगली ताकद त्या मेंदूची असेल, तर मग आपण अशा किती गोष्टी मुलांना प्रोव्हाईड केल्या पाहिजेत किंवा त्या कुठल्या-कुठल्या पद्धतीने आपण करू शकतो? नक्कीच मुलं खूप हुशार असतात. आपण विचार पण करू शकत नाही. हं, मुलांना वन टाईम ग्रास्पिंग खूप फास्ट होते. ते जे बघतील ना, ते लगेच अनुकरण करतात किंवा हं, ते त्यांच्या माइंडमध्ये सेट होतंय. हं, हं, तुम्ही लँग्वेजचं बोललात. आता लँग्वेज झाली, आपण मराठी भाषेमध्ये घरी बोलतो किंवा हिंदी भाषेमध्ये बोलतो किंवा स्पॅनिशमध्ये बोलतो किंवा इंग्रजी भाषेमध्ये बोलतो. जी भाषा आपण बोलणार, ती भाषा ते लगेच अनुकरण हं, करतात. हं, त्यामुळं हं. मुलगा भारतात जन्मला काय, अमेरिकेत जन्मला काय, जपानमध्ये जन्मला काय, पण आपण जे बोलणार तेच ती भाषा कॅच करतात. बरोबर. हा कॅच करण्याचा पिरियड साधारण 6 महिने ते वर्षभरामध्ये मुलं आपल्या बोलण्याकडे लक्ष देऊन ओके, ते ग्रास्प ओके. करतात. त्यामुळं त्या काळामध्ये आपण काय बोलतो, हं, कुठली हं, भाषा हं. बोलतो किंवा त्याला कुठली गोष्ट आपण शिकवली पाहिजे, या गोष्टीकडे पालकांनी लक्ष दिलं पाहिजे. ओके, म्हणजे ओके. तुम्हाला जर वाटतंय, की याने 4 भाषा बोलाव्यात, तर हं. स्वतः पहिले 4 भाषा बोला. त्याच्यासमोर त्या बोला. राइट. तुम्हाला जर तुम्हाला येत नसतील तर शिकून घ्या. कारण हं. तुम्हाला वाटतंय, की मुलांनी शिकायला पाहिजे, तर तुम्ही तर आधी शिकायला पाहिजे. बरोबर, कारण बरोबर. तुमचं बघूनच मुलगा करणार आहे. 100% बरोबर. त्यामुळं शक्यतोवर त्याच्यासमोर असल्या भाषा बोला, की ते पुढे जाऊन त्यांनी बोलायला पाहिजे. बरं, हा झाला 1 वर्षापर्यंतचा काळ. त्याच्यानंतर मुलांना जेव्हा कळतंय, समजतंय, तर त्या काळामध्ये आपण वेगवेगळ्या भाषा मुलांना शिकवल्यात, तर त्यांचं आकलनशक्ती, ग्रास्पिंग पॉवर, हं, मेंदूची डेव्हलपमेंट हं. ही फार, फार चांगली होते. त्यामुळं बऱ्याच गोष्टी हँडल करताना त्याचा फार फायदा होईल. बरोबर. समाजामध्ये किंवा नंतरही त्याच्या आयुष्यामध्ये त्याला 4 गोष्टीची गरज पडली हं. किंवा लँग्वेजची गरज पडली, तर तो आत्तापासून तयार आहे. राइट. आणि फक्त लँग्वेजसाठीच नाही, कारण त्याचे मेंदू पण 4 गोष्टी ॲट अ टाईम करतो. हं, हं. त्याचं इंटरप्रिटेशन त्याच्या डोक्यामध्ये होतंय. बरोबर. त्यामुळं त्याची ग्रास्पिंग पॉवर, त्याची आकलनशक्ती, त्याचे ॲक्शन हे हं, सगळंच वाढतंय. त्यामुळं हं. भाषा पण महत्त्वाची आहेत. सगळ्या भाषा शिकू शकता, 2-4 शिकू शकता किंवा तुम्हाला वाटेल तेवढ्या भाषा त्याच्यामध्ये इन्क्लूड करू शकता. राइट. फक्त याच्यामध्ये तुम्हाला त्या मुलाची कॅपॅसिटी लक्षात घेणं गरजेचं आहे. हं, हं, हं. उगाच मला 4 भाषा या मुलाला किंवा माझ्या मुलाला आल्या पाहिजेत, म्हणून त्याच्या मागे लागू नका. हं, त्याला हं. येतंय, नाही येतंय बघा. जर येत असेल तर नक्कीच शिकवा. बरोबर. नसेल येत तर थोडं इंटरमिटंट हं, थोडं-थोडं हं, गॅपने हं, शिकवा. पण हं. तो नक्कीच त्याचं आत्मसात करेल आणि वाढेल. आता हे कसं कळणार, की त्याची कॅपॅसिटी नक्की अ, किती आहे, कशी आहे? किंवा मुलं काय सिग्नल्स देतात, की ज्याच्यावरनं आपण हे शोधू शकतो, की बाबा ओके, हे त्याच्या बहुतेक आत्ता कॅपॅसिटीच्या बाहेर चाललंय. तर असे काही सिग्नल्स मुलं देतात का? किंवा ते कसे ओळखायचे पालकांनी? नक्कीच त्याचा इम्पॅक्ट होतो. कारण मुलं जसे
काही गोष्टी करायला लागतात. आता समजा मराठी भाषा आहे, हं, ही आपल्याला घरात साधारण बोलल्या जाते. हं. त्याला ते कळते, तो बोलतो. बरोबर. हिंदी भाषा हं, आपण जर त्याच्यासोबत 4 गोष्टी बोलल्यात, हं. तर तो पण त्याचं अनुकरण मराठी, हिंदी मिक्समध्ये करेल सुरुवातीला. राइट. नंतर त्याला हिंदी यायला लागेल हं. किंवा इंग्लिश यायला लागेल. बरोबर. इंग्लिश बोलतानाही त्याची फ्लुएन्सी किती आहे, हं, हं. त्याला किती कळते किंवा आपण जे फीड करतोय ते योग्य बरोबर. आहे का? हं, हं. हे मुलं त्यांच्या बोलण्यामधनं आपल्याला सांगून जातात. हं, म्हणजे आता समजा एक उदाहरण घ्यायचं तर मला बागेत जाना है, हं, हं. हां. त्याचं मिक्स झालंय. राइट, राइट. का? तर त्याला अर्धी गोष्ट कळली, अर्धी गोष्ट नाही नाही कळली. कळली आहे. हं, तर याच्याकडे हं, तुमचं लक्ष गेलं पाहिजे. तर ती गोष्ट त्याला व्यवस्थित अजून थोड्या दिवसांनी, थोड्या काळाने किंवा हं. कशा पद्धतीने आपल्याला त्याला समजून सांगता येईल, हे येस. आपल्याला बघणं गरजेचं येस, आहे. येस, येस. ते स्पॅनिश भाषा असो किंवा कुठली हं, पण भाषा, हे असं मिक्सिंग झालं तर त्याला काही गोष्टी कळतात, काही नाही कळत. हं, हं, आणि हं. आपणही बोलताना बोलायचं तर पूर्ण मराठीत बोला, बोलायचं तर पूर्ण हिंदीमध्ये बोला, पूर्ण ओके, इंग्लिशमध्ये बोला ओके, ओके, आणि त्याच्याकडनंही उत्तर तसं येऊ देत. ओके. काय होतंय, आजकाल इंग्लिश सगळ्या स्कूलमध्ये आपण मुलांना बरोबर. शिकायला आहे. पण आपली बोलीभाषा मराठी आहे. हं, हं. येस. घरी आपण मराठी बोलणार. हो, त्यांना स्कूलमध्ये इंग्लिश आहे. बरोबर. तर काही काळ घरचा असाही असला पाहिजे, की या काळामध्ये किंवा इंटरॅक्शन करताना हं. तुम्हाला इंग्लिशमध्येच बोलायला पाहिजे आणि त्याच्याकडनं उत्तरं पण इंग्लिशमध्येच मध्येच घ्यायला पाहिजे. ओके, तो ओके. बोलत नसेल तर ठीक आहे, त्याच्यावर रागावू नका, चिडू हं, नका. हं, हं. ती त्याची शिकण्याची प्रोसेस आहे. बरोबर. त्याला बोलायला लावा. चुकलं तर ठीक आहे, इट्स ओके. येस. तुम्ही त्याला करेक्ट करा. हं, हं, हं. याच्यावरनं त्याची भाषा कळण्याची, न कळण्याची आपल्याला थोडंसं कळून येईल. बरोबर. त्यानुसार ॲक्शन काय घ्यायची हे पण तुम्हाला हं, कळून येईल. हं, त्यामुळं मुलाला समजणे आणि त्याची भाषा या हं, दोन्ही गोष्टी सायमल्टेनियसली आपल्याला समजाव्या लागतील आणि मुलांना पण समजून हं, सांगाव्या हं. लागतील. आता तुम्ही जे म्हणलात, की मुलं जर आपल्याला आपल्या अपेक्षेप्रमाणे काम करत नसतील, तर चिडू नका. पण आता हं, हं. खूपदा असं होतं, की मुलं इतका काहीतरी हट्ट करतात किंवा एखादी गोष्ट इतकी धरून ठेवतात, की म्हणजे आपला राग आपल्याही कंट्रोलच्या बाहेर जातो किंवा आपण पटकन चिडतो. तर असं जेव्हा होतं, तेव्हा ते कसं कसं डील केलं पाहिजे किंवा ह्या रागावण्याचा मुलांवर नेमका काय आणि कसा परिणाम होतो? रागावणे किंवा चिड करणे हा त्यांच्या मनाचं एक्सप्रेशन आहे. हे हं, आपण लक्षात घ्यायला पाहिजे. हं, हं, का रागावतोय? का चिड करतोय? हं, हं, त्याच्या मनाविरुद्ध काही गोष्टी झाल्यात, हं, 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 हं. तर तो नक्कीच रागावणार बरोबर. किंवा नक्कीच चिडणार. हं. बरं असंही तेच नाहीये आपणही करतोय चांगली कारण तो चांगली गोष्ट बरोबर. जर त्याला आपल्याला द्यायची आहे, हं, आपण सांगतोय, हं, पण त्याला ती ॲक्सेप्ट नाहीये. हं, तर हं, आज ठीक आहे, रागावू नका. त्यावेळेस तो विषय सोडा. हं, हं, थोड्या दिवसांनी, 2-4 तासांनी परत विषयाला हात घाला. त्याच्यावरती हं. परत इंटरप्रिटेशन करा. ओके. त्यांचं म्हणणं काय आहे ते ऐकून घ्या. हं, त्याला ते हं, का आवडत नाहीये हं, हं, किंवा त्याला ते समजत आहे की नाही समजत आहे, हं, ते हं, बघा. त्यानुसार मग त्याला तुम्ही त्या गोष्टीचं महत्त्व कळवा. हं, आता हं. समजा आपण म्हणतो की रोज हात धु बाळा बरोबर. जेवणाच्या आधी, हं, हं. पण तो करत नाही. हे येस. नॉर्मल आज बऱ्याच हो, घरांमध्ये हो. आपल्याला दिसायला मिळतंय. कारण त्याला माहिती नाही हात धुण्याचं महत्त्व काय आहे. हं, हं, हं. आजकाल YouTube आहे, Google आहे. तुम्ही त्यांचा हाताचं पिक्चर त्याला दाखवू शकता. हं. त्याच्यावरती बरेच जीवाणू असतात. बरोबर. हात धुण्याच्या आधीचे ते हं, दाखवा, हं, की हे जीवाणू तुझ्या पोटात गेल्यानंतर तुझं हं, काय होणार आहे? हं, हं, पोटाची हालत काय होणार आहे? हं, इन्फेक्शन कसं वाटेल? हं. किंवा पोट खराब कसं होईल? हे सगळं त्याच्यामधनं त्याच्या लक्षात आलं एकदा, की अरे नाही, बरोबर. मी जेवतोय तर माझ्या पोटामध्ये 4 जीवाणू चाललेत. हं, हं, हं. काहीतरी वेगळं किंवा खराब चाललंय. बरोबर. तर तो त्या गोष्टीचं महत्त्व त्याला समजेल. हं, मग तो हात धुवेल. तुम्ही न सांगताच धुणार. हं, हं, हं. त्यामुळं त्यावेळेस सोडा. त्याच्यानंतर त्याला सांगा, त्याचं बरोबर. महत्त्व पटवा आणि नंतर त्याला ॲक्शनमध्ये तो स्वतः आणेल. तुम्हाला हं. काही करण्याची गरज गरज नाहीये. नाही. हं, पण होतंय असं, की आपल्यालाच असं वाटतंय, की नाही यांनी माझं ऐकलं पाहिजे. हं, ही गोष्ट याच्यासाठी चांगली आहे, यांनी ही केलीच पाहिजे. हं, पण आत्ताच केली पाहिजे हा हट्ट तुमचा. हं, हं, हं. मग तुम्ही बाळाला दोष देताय, की माझं बाळ हट्टी आहे. राइट, मग सुरुवात तर तुमच्यापासून झाली राइट, राइट. आणि तुम्हीच आधी हट्टीपणा करताय. बरोबर आहे. तोच तेच अनुकरण मुलं करणार. राइट, राइट. त्यामुळं थोडा वेळ द्या, त्याला समजून घ्या. हं, हं. त्याला पण समजायला वेळ द्या.
हे दोघांची इंटरॅक्शन आहे. तुम्ही हं, हं. दोघं जेवढे मित्रत्वाने राहणार, हं. तेवढं त्याची ॲक्शन आणि रिॲक्शन या दोन्ही पॉझिटिव्ह येतील. बरोबर. आता जसं आपण म्हटलो, की काही सवयींबाबतीत मुलं हट्टीपणा करतात, तसंच खाण्यापिण्याबाबतीत तर खूप जास्त हट्टी असतात मुलं, की हो, त्यांना बरेच. हेच खायचंय, तेच खायचंय आणि तेव्हा अ, पालक म्हणून आपला असा विचार असतो, की त्यांना सगळं पौष्टिक, त्यांच्या सगळ्या वाढीसाठी जे काही गरजेचं आहे ते सगळं मिळालं पाहिजे. तर आपल्या रोजच्या ह्या जेवणामध्ये अशा गोष्टी आपण स्मार्ट वेनी कशा इन्क्लूड करू शकतो, की ते मुलांना छानही वाटेल खायला, त्यांना आवडेलही. त्यांना कळणारही नाही, की एखादा आवडतीचा पदार्थ आपण त्यांना देतो आहे. तर नक्कीच. ह्याच्यावर काही उपाय आहे का? नक्कीच आहे. आणि हा जो प्रश्न विचारलाय तुम्ही जेवणासंदर्भातला, तर मुलं खरं आहे, की आजकालच्या मुलांना फक्त आवडी-निवडी किंवा चमचमीत पदार्थ असेच त्यांना खाण्याची आवड असते. पण ही आवड का निर्माण झाली हे तुम्हाला बघायला गरजेचं आहे. का निर्माण झाली? कारण तुम्ही त्यांना ती दिली. घरामध्ये बिस्किट कोणी आणलं? घरामध्ये चीज कोणी आणलंय? घरामध्ये पिझ्झा कोणी आणला? हं, घरामध्ये जंक फूड कोणी आणले? चिप्स कोणी आणलेत? हं. तेच राइट. जर तुम्ही लहान मुलांना एखादं चॉकलेट समजा, चॉकलेटचं उदाहरण घेऊया. एक चॉकलेट आपण लहान मुलांना देतो. का देतो? गोड असते, आवडते हं, हं. आणि त्याच्यामध्ये एक फ्लेवर असतो. तो मुलांना एकदा गेला, की परत-परत त्या फ्लेवरची त्यांना डिमांड असते. राइट. त्यामुळं तो चॉकलेट आवडतो. हं, चॉकलेटमध्ये जर तिखटपणा असला तर हं. नाही आवडणार. नाही आवडणार. त्यामुळं तो जो फ्लेवर आहे, तो तुम्ही त्याला दिला. हं, हं, हं. चॉकलेट दिल्यानंतर काय होतंय? चॉकलेट कशापासून बनतंय? चॉकलेट बनण्याची प्रोसेस Googleवरती हं. सगळं आहे. बरोबर. चॉकलेट बनण्याची प्रोसेस, त्यांनी हं, खाल्ल्यानंतर आपल्या आतड्यांमध्ये ते कुठं-कुठं जातंय, कसं हं, चिपकतंय आणि हं, आपल्या शरीरावरती त्याचा इम्पॅक्ट काय होतो? हं, हं. हे मुलांना समजून सांगणं गरजेचं आहे, प्रथम. बरोबर. ओके. चॉकलेट एक उदाहरण दिलंय, हं, बाकी सगळ्या हं, गोष्टी हं. त्याच्यावरनं येऊ शकतात. पण आता काही आता मुलं तर एवढी लहान आहेत, की ते समजू पण शकत नाहीत ना, की आपण जर त्यांना समजावून सांगतोय, की हे तुझ्यासाठी बाबा हानिकारक आहे. पण मुलं ते ऐकत नाहीत. त्यांना कळतच नाही. तरी त्यांना ते खायचंच असतं. तर अशा वेळी पालक काय करू शकतात? चॉकलेटचंच उदाहरण जे आहे, मी त्यालाच हं, कंटिन्यू करतो थोडंसं. जे चॉकलेट खाल्लंय, आता समजा तुम्ही त्याला ते चॉकलेट सोडायचं आहे, तर एक एक्सपेरिमेंट त्याच्यावरती करू शकता. हं, चॉकलेटच खायचंय ना त्याला, तुम्ही भडीमार करा चॉकलेटचा. 1 दिवस नाही, 4 दिवस चॉकलेट द्या. हं, हं, 4 दिवस चॉकलेट दिल्यानंतर किंवा 2 दिवसही दिलंय किंवा पूर्ण दिवसही त्याला 4 चॉकलेट जरी खाल्लेत तुम्ही, हं, हं. तरी त्याला दुसऱ्या दिवशी शिला खाज येते, पोटामध्ये दुखतंय, ओके. उलटी मळमळ सारखं हं, वाटतंय, हं, भूक लागत नाही. हं, हं. हे गोष्टी तो स्वतःहून सांगायला लागतो. तर ओके. चॉकलेट खाल्ल्याने काय होतंय बाबा, हं, तू स्वतः एक्सपिरियन्स कर. हं, हं, एक्स्ट्रा हं. किंवा भरपूर खाल्ल्याने काय होणार आहे, हे त्याच्यामधनं त्याला स्वतःला कळेल, की नाही मी आज दिवसभर 4 चॉकलेट खाल्लीत, आज मला शिला खाजायला येतंय किंवा पोट दुखतंय. हं, मग हं. औषधं घ्यावी लागणार आपल्याला किंवा बरोबर. डॉक्टरकडे जावं हं, लागणार. हं. त्या भीतीने तो चॉकलेट अव्हॉइड करेल, की नको मी चॉकलेट नाही खाणार. आता तुम्ही जे सांगताय त्याच्यावरनं एक तर स्पष्ट आहे, की पालकांनी खूप संयमाने मुलांशी वागलं पाहिजे. मुलांकडनं संयमाने गोष्टी करून घेतल्या पाहिजेत. आपण हे खाण्याच्या बाबतीत बघितलं. पण असंच इतर कुठल्या-कुठल्या ठिकाणी आपला संयम मुलं बघत असतात आणि मग आपण तो कसा अ, त्या संयमाने त्यांच्याशी वागलं पाहिजे? नक्कीच. हा खाण्यासंदर्भात तर आपलं झालंय. आता मुलं काही गोष्टी मागतात. हं, हं. बरोबर. एखादी गोष्ट त्यांनी मागितली समजा, तर त्याच्या मागे तुम्हाला पण फर्म राहावं लागेल, की ही गोष्ट हं, तुला नकोय. हं. याची तुला गरज नाहीये. बरोबर. अननेसेसरी ही गोष्ट घेऊन आपण पैशाचा पण तुराडा करतो हं, आणि प्लस हे त्याला ती सवय लागते, की मला ही गोष्ट मिळणार, अननेसेसरी काहीही मागा मला ती गोष्ट मिळणारच आहे. हं. त्यासाठी तुम्ही फर्म राहणं गरजेचं आहे, की ही गोष्ट नको, ही गोष्ट घेऊ नको. मग तो रडणार, चिडणार, खाली लोळणार, हं, हट्ट करणार, "नको, नको मला पाहिजेच." हं. तर त्या गोष्टी मागे मग तुम्ही समजा त्याला दिली थोड्या वेळाने. हे सगळं रडणं, चिडणं हं, झालंय. 4 लोकं बघतात आपल्याकडं. हं, हं. त्याच्याकडे लक्ष न देता तुम्ही फर्म राहा, की ती गोष्ट त्याला नकोय तर नको द्यायला. बरोबर. तुम्ही जर त्याला ती गोष्ट त्यावेळेस दिली, हं, हं. तर त्याच्या बॅक ऑफ द माइंड
त्याचं ठरलेलं आहे, की मी रडलो, चिडलो किंवा खाली लोळलो हं, किंवा हं. 4 गोष्टींमध्ये धिंगाणा केला, तर आई-वडील मला ही गोष्ट देणार. म्हणजे ही झाली सुरुवात. म्हणजे इथंच तुम्ही त्याला अडवायला पाहिजे. तिथं अडवल्यामुळं त्याच्या बॅक ऑफ द माइंड राहते, की नाही मला मिळणार नाहीये. काहीतरी गोष्टी असतात, की त्या आई-वडिलांनी सांगितलं तर त्या ऐकाव्या लागतात. त्यामुळं त्याला तिथनं दुसरीकडे घेऊन जाणे किंवा मन वळवणे हा हं. एक आपल्याला प्रयत्न करता येऊ शकतो. पण नाहीच ऐकलं तर देऊ नका. ओके, ओके. ही म्हणजे रडू दे सुरुवात आहे. मुलांना, चिडू रडू देत. दे, चिडू दे, खाली लोळू दे. ओके. एक 5-10 मिनिटं, 15 मिनिटं तसं मुलं करतात. बरोबर, ते कारण बरोबर. त्यांना काही घेणं-देणं नाही जगाशी. हं, हं, त्यांना ती गोष्ट हवी आहे. फक्त एवढंच एक घेणं आहे. त्याच्यासाठी ते आटापिटा करणारच. हं. तुम्हालाही सेम करायचंय. त्याला ती गोष्ट नाही द्यायची ना, तर तुम्हालाही तो आटापिटा तुमच्या करायचंच मनाला आहे. संयम हं. धरून करावाच लागेल. येस. किंवा जर तुम्ही त्यावेळेस दिली, तर ती मग त्याला सवय लागणार. हं. हे नेक्स्ट टाईम तुम्हाला अनुभवायला मिळेलच. म्हणजे आज ही गोष्ट तुम्ही दिली त्याला, हे सगळं करून. नेक्स्ट टाईम तुम्ही घरी बघा, ती एखादी गोष्ट नाही मिळाली तर सेम प्रोसेस तो करतो आणि सेम गोष्ट त्याला परत मिळते. कारण तुमचं मन तिथं खचतंय किंवा मारलं जाते, नाही मुलगा रडतोय, काही नाही होत. 2-4 पैसे गेले तर काय होतंय? पण ही सवय चुकीची आहे. पैसा आपल्याकडे भरपूर असला म्हणून काही वावगं नाहीये. पण त्या पैशाचा सदुपयोग मुलांना कसा करता येईल, कसा असतो, ते त्यांना कळू देत. आपल्याकडे पैसा भरपूर असला तर साधारण बॅट असली, ₹500 ची बॅट आहे. तर पण तीच बॅट तुम्ही मार्केटमधनं 4 जागेवर तर त्याला घेऊन जा स्वतःला. 4 जागेवर घेऊन जा. ₹200 ला मिळते, ₹300 ला मिळते, ₹500 ला मिळते. वेगवेगळं त्याला इंटरप्रिट करू देत, की ही बॅट 200 लाच का मिळते? मग तिथं 400 लाच काय आहे? सेम बॅट. मग त्या व्यवहारही त्याला कळेल. त्याच्यामधनं ते शिकतील आणि हट्टीपणा तिथं कमी होईल, की नाही बाबांनी सांगितलं मला ही नको. कुठेतरी दुसरीकडे बाबांना आपण सांगू, की मला हे पाहिजे, पण इथून नाही तर कुठनं तरी घेऊन द्या. असं तो तुमच्याकडे मागणी करेल. बरोबर. मग त्या मागणीकडे मग असे मुलं सुधारत जातील किंवा या हं, गोष्टी हं. हट्टीपणा मागे येत जाईल. ओके. आता जसं आपण त्यांच्या सवयींच्या बाबतीत बोलतो आहोत, तर हल्ली मुलं खूप बिझी असतात. म्हणजे मुलांना अभ्यासाची सवय पण पालकांना लावायची असते. मुलांना काहीतरी छंद पण त्यांच्यात असला पाहिजे असं वाटत असतं. त्यांनी खेळावं असंही वाटत असतं. सगळंच आपल्या मुलांनी केलं पाहिजे. सगळ्या चांगल्या सवयी आपल्या मुलांना असल्या पाहिजेत. असं एक काहीतरी आयडियल चित्र मला असं वाटतं प्रत्येकच हल्ली पालक बघतायत. तर मुलांना इतकं सतत बिझी ठेवणं किंवा इतकं सतत काहीतरी प्रोव्हाईड करत राहणं हे खरंच गरजेचं आहे का? का त्यांचा थोडासा मोकळा वेळही त्यांच्याकडे असला पाहिजे आणि त्या मोकळ्या वेळाने काही चांगला बदल होऊ शकतो का? मुलं सतत बिझी असले पाहिजेत, ओके. हे आपल्याला वाटतंय. हां. पण कुठल्या-कुठल्या गोष्टीमध्ये असले पाहिजेत, हे पण आपल्यालाच ठरवावं लागेल. राइट, राइट. घरामध्ये तुम्ही असता, तर काय करता? याचं अनुकरण मुलं करतात. हं, हं, त्यामुळं सकाळी उठल्यानंतर तुम्ही ब्रश करताय, मुलं बघतात. हं, सकाळी उठल्यानंतर तुम्ही अंघोळ करताय, स्वच्छ पाण्याने चेहरा वगैरे धुताय, मुलं बघतात. त्याचं अनुकरण करतात. हं, त्याच्यानंतर काय? थोडा वेळ मोबाईल बघायचा. हं, हं, हं. हे जनरल सगळ्या बरोबर. घरांमध्ये आजकाल हो, दिसतंय. हो. पण त्याच मोबाईल बघण्याच्या काळामध्ये तुम्ही जर एखादं पुस्तक घेतलं, हं, हं. त्याच्यासमोर वाचलं, भलेही वाचू नका, बघा. तुम्हाला वाचायचं तर चांगली गोष्ट आहे. बघा, तो तुमचं अनुकरण करेल. नाही, बाबांनी मोबाईल नाही घेतला, वाचतायत. हं, हं, हं. नेक्स्ट टाईम त्याला वाचनाची सवय लागेल. बरोबर. त्याच्यानंतर शाळेतनं आल्यानंतर तो लगेच कपडे काढणार, इकडं-तिकडं धिंगाणा, काय मोबाईल हातामध्ये. हं. जेवण करायचं तसंच. बरोबर. पण शाळेतनं मुलगा आल्यानंतर त्याला हातपाय धुण्याची सवय आपल्याला लावावं लागेल. हो, हो. बाहेरचे जीवजंतू काय आहेत, त्याच्यासोबत येतात. त्याचं इम्पोर्टन्स त्याला कळू देत. हं, हं. हे अनुकरणातनं होणार आहे. येस. त्याच्यासमोर तुम्ही करा. तुम्ही बाहेरनं आलात, बॅग ठेवा, हं. सरळ बाथरूममध्ये जा, हातपाय येस, धुवा. येस. टॉवेलने हातपाय धुतल्यानंतर बाहेर येऊन स्वच्छ नंतर तुम्ही कपडे वगैरे घालून हं. परत घरामध्ये मिसळा. बरोबर. हे बघेल तो, बाबा करतायत मग आपल्यालाही करावं लागेल. हं, हं. का करतायत याचा इम्पोर्टन्स थोड्या वेळाने त्याला सांगा. येस, येस. जर जर तो ऐकत नसेल, तर हं. त्याचा इम्पोर्टन्स त्याला सांगणं गरजेचं आहे. हात येस. धुतल्याने काय होतंय? हं. किंवा तुम्हाला आता नंतरचा विषय आहे, की समजा
घरामध्ये 4 गोष्टी त्यांनी करायला पाहिजेत किंवा हं, सगळे हं. दिवसभर तो बिझी असतो. हं, हं. त्याच्यामध्ये व्यायाम आहे. तुम्ही करा, तोही करेल किंवा राइट. त्याला तस तो शेड्यूल द्या, की यावेळेस तुला व्यायाम करायचा आहे. हं. मी पण तुझ्यासोबत करेल. तू नाही म्हणणार तर? हं, म्हणजे हं. त्यांनी सांगितलं, "बाबा, तुम्ही सांगताय व्यायाम करा आणि तुम्हीच मोबाईल बघत बसलात." हं. तुमचं अनुकरण तो करणार. बरोबर. त्यामुळं आपल्याला मोबाईल बाहेर बाजूला ठेवावा लागेल. हं, डिटॅच विथ युअर मोबाईल, हं. अटॅच विथ युअर चाइल्ड. राइट. हं. हा स्लोगन तुम्ही तुमच्या लक्षात ठेवा. तर तुम्हाला मुलांसोबत काय करायचंय, त्यांनी काय करायला पाहिजे, हं. वाचन किती करायला पाहिजे, हं. वेगवेगळे खेळ किती खेळायला पाहिजे, ते त्याच्यासाठी किती इम्पॉर्टंट आहेत. मानसिक, शारीरिक, सामाजिक गोष्टी त्याच्यासाठी ह्या खेळामधनं किती डेव्हलप त्याला करून देऊ शकतात. हं, हं, हे हं. आपल्याला त्याला समजून सांगावं लागेल राइट. किंवा दाखवावं लागेल. हं, हं. खेळल्यानंतर त्याची शरीरयष्टी कशी बनते, हं, हं. थकवा किती येतो, हं. त्याच्या मध्ये आजार पडण्याच्या प्रक्रियेमध्ये किती सुधार होतो. हं. पहिले तो महिन्या-महिन्यातनं एखाद दुसऱ्या वेळेस आजारी पडायचा. तेच पळायला लागला, सूर्यनमस्कार केलेत, खेळायला लागला, तर हं. त्याच्या आजारामध्ये किती प्रमाण कमी झालंय, बरोबर. हे आपल्यालाही लक्षात येते, हं, त्यालाही लक्षात हं, येते. हं. त्यामुळं खेळणं, व्यायाम करणं, वाचन आणि त्याचा अभ्यास, ह्या बरोबर. सगळ्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतील त्याच्यासमोर. तर तो हं, करेल हं, आणि हा काळ फक्त सुरुवातीचा असतो. असं नाही की तुम्हाला लाईफ लाँग त्याच्यासोबत करायचंच आहे. एक हं. सवय लागेपर्यंत तर तुम्ही करा. हं, हं. व्यायाम तुम्ही केला तर तुम्हालाही त्याची फायदाच चा आहे. इम्पॅक्ट होईलच. बरोबर, तुमचीही हेल्थ सुधारेल, त्यालाही सवय लागेल, त्याची हेल्थ सुधारेल. बरोबर. इन शॉर्ट फॅमिली चांगली राहील. आता तुम्ही जे आत्ता म्हणालात, की इतका वेळ आपण मुलांच्या बरोबर वेगवेगळ्या गोष्टी करण्यात, वेगवेगळ्या गोष्टी अनुभवण्यात दिला पाहिजे, म्हणजे आपोआप मुलांना अॅनलाईज व्हायला लागेल, की ते काय करतात. पण इतका वेळ खरंच आत्ताच्या पालकांकडे असतो का? किंवा इतकी इतकी धावपळ आहे सगळ्याच बाजूनी किंवा इतकी पळतायत पॅरेंट्सही, तर ह्या सगळ्यात तो वेळ कसा वाचवता येऊ शकतो किंवा त्याचं काय महत्त्व आहे? वेळ हा आपल्याला वेळेची मॅनेजमेंट आपल्याला करावी लागेल. हं, वेळ आहे. तुम्ही सकाळी कितीला उठता? हं. साधारण 6:00ला. ऑफिसला कितीला जाताय? 8, 9, 9, 10ला. 9, 9:30 बरोबर. 9ला. त्याच्यानंतर ऑफिसवरनं परत कधी आलात? 7, 6, 7 वगैरे. 7 पर्यंत. म्हणजे हं, साधारण 9 ते 7 हं. हा तुमचा ऑफिस टाईम झाला. बरोबर. याच्या आधीचा काळ तुमचा आवरण्याचा. एकदा तुम्ही 9 वाजता 7 वाजता घरी आलात. हं, घरी आल्यानंतरची प्रोसेस काय आहे? हं, हं. तो टाईम तुमचा ऑफिसचा नाही आहे. तो टाईम फॅमिलीचा आहे. तो बरोबर. टाईम मुलांचा आहे. तो टाईम हं, बायकोचा आहे. तो हं, टाईम आई-वडिलांचा आहे. हं, हं. तर तो टाईम तुम्ही त्यांनाच दिला पाहिजे. राइट, अ, हा तुम्हाला त्याच्यासोबत स्पेंड करावा लागेल. राइट. मुलांसोबत, आई-वडिलांसोबत किंवा घरच्या सगळ्या मंडळीसोबत तो तुम्हाला हं, टाईम स्पेंड करावाच लागेल. त्यानी 2 गोष्टी होतील. हं. एकतर मुलांसोबत इंटरॅक्शन वाढेल, बरोबर. प्लस तुमच्या फॅमिलीमध्ये काय चालू आहे, काय नाही आहे याचं बॉन्डिंग आपोआप तयार होईल. आपोआप तयार होईल. बरोबर. त्यामुळं हा जो आजकाल न्यूक्लिअर फॅमिली आपण जे म्हणतोय किंवा ऑफिसमुळं जावं लागतं इकडं-तिकडं. पण आई-वडीलही आपल्याकडे येऊ शकतात किंवा आपणही हं. आई-वडिलांकडे जाऊ शकतो. हे बरोबर. बॉन्डिंग याच्यामधनं तयार होणार आहे. त्यामुळं तुम्ही मुलांसोबत त्यावेळेस बोला. त्यांचे हं, प्रॉब्लेम्स ऐकून घ्या. हं, त्यांना काय हवंय, त्यांना काय प्रॉब्लेम्स आहेत, हं, ते ऐकून घ्या. त्याच्यावरती सोल्युशन काढा. हं, नसेल त्याच्यावरती सोल्युशन काढता येत तर कुणाकडनं तरी ते डिस्कस करून त्याच्यावरती सोल्युशन निघते, त्याला ते सांगा. मग त्याला कळेल की नाही बाबा, आई-वडील आपल्याकडे लक्ष देतात. हं, हं. आपल्या बरोबर, प्रॉब्लेम्सकडे लक्ष देतात. बरोबर. आपल्याकडे लक्ष दिल्यामुळं हे प्रॉब्लेम्स माझे सॉल्व्ह झाले, तर कुठेतरी आपुलकी निर्माण होते. राइट, आणि राइट. त्या आपुलकीमधनंच मुलं आपलं ऐकतात. म्हणजे हं, तुम्ही फक्त सांगायला गेलात तर नाही ऐकणार. पण कुणीतरी आपलं हक्काचं एक असते. जसं मित्र असतात. एखाद्या मित्राला आपण हक्काने सांगतो, "अरे हे." हं. का? तर तुमचं आणि त्याचं बॉन्डिंग तसं आहे. बरोबर. तसं तुमचं आणि त्या पाल्यांचं, दोघांचं बॉन्डिंग व्हायला पाहिजे. हं, ते हं. करण्यासाठी पालकांनी आणि मुलांनी दोघांनी प्रयत्न करायला पाहिजे. एक राइट. साधा नियम माझ्या घरात तरी आहे. संध्याकाळी 9 नंतर हं. कुणाचेच मोबाईल कुणाच्याच हातात नसतात. ओके. सगळ्यांचे मोबाईल टीव्ही समोर किंवा हॉलमध्ये एका जागेवरती असतात. कॉल आला तर उचलतील, पण उगाच मोबाईल घ्यायचा, बघायचं,
हं, रील्स हं. बघायच्या. संध्याकाळचा टायमिंग मोस्टली रिकामाच असतो. बरोबर. तुमचं ऑफिसचं काम संपतंय, तुमचं घरचं काम संपतंय, सगळं संपतंय, पण तरी आपल्या हातामध्ये मोबाईल असते. हं. बरेच फोटो आपण बघतोय YouTubeवरती किंवा हो. मीडियावरती. 4 जण मोबाईल घेऊन बसलेत हं. घरामध्ये. लहान राइट, मुलापासून आजीपर्यंत सगळेच. राइट. पण तेच मोबाईल बाजूला ठेवल्यानंतर तुमच्यामध्ये इंटरॅक्शन होते. हं, हं. ती आज गरजेची आहे. त्यामुळं बरोबर. तो क्वालिटी टाईम आहे. तुम्ही त्यावेळेस तेच काम करायचं. म्हणजे जसं हं. ऑफिसचं काम ऑफिसलाच असतंय, बरोबर. तसा हा वेळ फॅमिलीचाच आहे. तो फॅमिलीलाच द्यायला हवा. राइट, राइट. आणि असं म्हणतात ना, की एक वेळचं जेवण तरी अ, एकत्र आपल्या फॅमिलीबरोबर आपण घेतलं पाहिजे. तर तेही आपण या निमित्ताने घेऊ शकतो किंवा तेव्हाही काहीतरी बोलणं होऊ शकतं. नॉट नेसेसरी की तो क्वालिटी टाईम स्पेंड करायला आपल्याला कायम हॉटेलमध्येच गेलं पाहिजे. अ, ह्यालाच जोडून मला असं विचारायचं होतं, की जेवण, बाहेरचं खाणं, फास्ट फूड ज्याला आपण म्हणतो, ते इतकं वाढलंय, की त्याचा मुलांच्या पण वाढीवर खूप परिणाम होतोय. तर तो कसा कमी करता येईल किंवा त्याचे त्याचे काय दुष्परिणाम आता आपल्याला दिसतायत? जंक फूड किंवा फास्ट फूड जे आहेत किंवा बेकरी आयटम्स आहेत, चीज आहे, हं, याचे गुणधर्म तुम्ही स्वतः Googleवरती बघू शकता. याच्यामध्ये बरेच कॅन्सरस सेल्स डेव्हलप करण्याची ताकद आहे. जंक फूड किंवा प्रिझर्व्ह फूडमध्ये जे केमिकल्स ॲड केलेले असतात, त्याचं Googleवरती तुम्ही सर्च करा. याचा साइड इफेक्ट काय आहे? कॅन्सरस कुठेतरी लिहिलेला असतो. आधी कॅन्सर नव्हता. आत्ता का आलाय? कारण तो आपल्या पण जेवणामध्ये आला, लहान मुलांच्या तर अजून आलाय. त्यामुळं त्याचं महत्त्व समजून घ्या. हं. जंक फूड दिलंच पाहिजे असं आग्रह नाही आहे. पण त्याला ऑप्शन काय देता येईल हे आपल्याला बघायला पाहिजे. जसं वेगवेगळ्या भाज्या आहेत. त्याचं चॉप करून तुम्ही वेगळा पराठा बनवू शकता. वेगळ्या भाज्या बनवू शकता. 2-4 गोष्टी मिक्स करून त्याची भाजी बनवून त्याला देऊ शकता. मल्टीग्रेन म्हणजे मटकी, वाटाणा, छोला, हरभरा हे जे आहेत, याला तुम्ही मिक्स करून एक वेगळी रेसिपी तयार करू शकता. त्याच्यामध्ये काहीतरी टेस्टी घरचंच मसालेदार टाकू शकता. कमी मसाला, तिखट असलेल्या गोष्टी लहान मुलांना आवडतात. पण त्याच तुम्ही असं आता समजा वेगवेगळ्या पदार्थ तुम्ही त्याला खाऊ घालण्याची इच्छा असेल तुमची, पण ते खाणार नाही. म्हणजे भाज्या असतात, मुलं अव्हॉइड करतात. मला भेंडीची भाजी नको, मला लौकीची भाजी नको, मला दोडक्याची भाजी नको. पण ती गोष्ट तुम्ही त्याला कशा पद्धतीने प्रेझेंट करताय हं, ताटामध्ये. हं, वेगळे आकार द्या, वेगळे मिक्सिंग करा हं, किंवा वेगळा पराठा बनवा त्याचा किंवा वेगवेगळ्या रेसिपीज तुम्ही हं, ट्राय करा. हं. त्या बनवा आणि त्या मुलांना सर्व्ह करा. राइट. "अरे, हे काय काढलं मम्मीनी? मग खाऊन हं. बघूया." हां. मग त्या पद्धतीने ती खातील. एकदा इंटरेस्टिंग चव बनवलं गेली, पाहिजे. चव हं. आली की त्याला मग तो सुरुवात करेल. बरोबर. आणि शक्यतोवर घरी अशा गोष्टी आणूच नका, की ज्या आपल्याला मुलांना द्यायच्या नाहीये. चीज राइट, आहे, राइट. मार्केटमधनं नका आणू. हं. बिस्किट आहे, नाही आणलं तर कुठनं मिळणार आहे त्याला? राइट. आणि उगाच मुलांच्या मागं लागून काही होणार नाहीये. तू हे हं, खाच, तू हे पीच. हं, हं. असं केल्याने उलट त्याच्या पोटावरती बर्डन येतंय. त्याचं ओके. पोट खराब होतंय, हं, लठ्ठपणा वाढतो, हं. स्टिकीनेस त्याच्या शरीरामध्ये जाते. बरोबर. चिकटपणा आतड्यांना लागल्यामुळं जो काही न्यूट्रियस भाग आहे, तो शरीर पण हं, ओढत नाही. हं, हं, त्यामुळं सकस आहार त्याला गेला पाहिजे. हं, पूर्वीच्या काळी आजी आपल्याला घरी काय-काय द्यायचे, ते थोडंसं बघा. त्या हं, गोष्टी आपल्या जेवणामध्ये इन्क्लूड करा. हं, म्हणजे उपीट झालंय, शिरा झालंय, थालीपीठ झालंय किंवा भाजणीचं काही तुम्ही बनवू हं, शकता. हं, उसळी आहेत. वेगवेगळ्या उसळी कमी तिखट, मीठ घालून लहान हं, मुलांना हं. आपण देऊ शकतो. राइट. त्याच्यासोबत अजून तुम्हाला काय ॲड करता येईल ते बघा. हं, हं, आजकाल मार्केटमध्ये बऱ्याच गोष्टी रेडीमेड मिळतायत, हं. ज्या आपण लहान मुलांना सहज देतो. हो. पण त्या सहजच्या मागे त्याच्यामध्ये टाकलेले कंटेंट हं, किती पोषक आहेत, त्याच्यामध्ये टाकलेले प्रिझर्व्हेटिव्ह आपल्या मुलांसाठी किती अपायकारक आहेत, हं, हे हं. आपणच बघायला पाहिजे. बरोबर. आता ह्या छोट्या-छोट्या गोष्टी घरीच बनवल्या जाऊ शकतात, तर बाहेरनं का आणायचं? बरोबर आहे. म्हणजे सुरुवात तुम्हालाच जे तुम्ही द्याल तेच मुलगा खाईल. हं, हं. त्यामुळं तुम्ही मुलांना काय देताय याच्यावरती त्यांचं खाणं-पिणं, राहणं, वागणं हे सगळं ठरणार आहे. ओके. असं म्हणतात ना, की मुलं जे खातात तसा त्यांचा स्वभाव बनत जातो. तर हे नेमकं किती खरं आहे आणि ते कसं वर्क होतं? हे 100% खरं आहे. ओके. आयुर्वेदामध्ये 3 गुण सांगितले. हं, राजसिक, तामसिक आणि सात्विक.
हं, हं. जसं तुम्ही खाल, ज्या पद्धतीचं अन्न तुम्ही खाल, त्या हं, पद्धतीने तुमचा स्वभाव बनतो, तुमचं मन बनते. हं. कारण अन्न हे आपल्या मनावरती डायरेक्ट इम्पॅक्ट करते. जसं घरामध्ये असलंय आणि किचनमधनं एकदम मस्त खमंग वास हं, आलाय. हं, हं. लगेच आपलं मन बरोबर. प्रसन्न होतंय, हं, की हं. नाही आज काहीतरी चांगलं मिळणार. राइट. लगेच जिभेला पाणी सुटतंय. हं, तर या गोष्टी तुमच्या मनावरती जेवढा इम्पॅक्ट लगेच केलाय, तेवढं हं. जेवण पण आपल्यावर करणार आहे. म्हणजे राइट. आता तामसिक गोष्टी ज्या आहेत, हं. त्या तुम्ही जर खाल्ल्यात, जसे की लसूण आहे, हं, मसाला हं. आहे, तिखट आहे. हं. ह्या राजसिक गोष्टी जर तुम्ही खाल्ल्यात, तर राजसिक प्रवृत्ती बनेल. राइट. दूध आहे, भात आहे, हं, कमी तिखट असलेलं भाज्या आहेत, हं, हं. गरम चपाती आहे, भाकरी हं, आहे, हं. लोणी, तूप असं तुम्ही जर सात्विक अन्न खाल, तर तुमचं मन प्रसन्न राहील. तुम्ही त्या त्या पद्धतीने रिॲक्ट कराल. म्हणजे सात्विक पद्धतीनेच रिॲक्ट होणार आहे. बरोबर. शेवटी जे पेराल तेच उगवेल. जसं तुम्ही खाल, तसंच तुमचं शरीर बनणार आहे. त्यामुळं मुलांना देतानाही असल्या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे आपल्याला. हं. सात्विक अन्न गेलं तरच ते मुलं शांत राहतील, समजूतदार बनतील आणि सोसायटीला ते हेल्प करतील. येस. ह्या सगळ्यामध्ये रोगप्रतिकारशक्ती हा पण एक खूप महत्त्वाचा मुद्दा असतो. तर ती मुलांची वाढावी ह्यासाठी काय-काय मुलांना खायला देता येऊ शकतं? रोगप्रतिकारक शक्ती आजकालच्या मुलांना न वाढण्याचे कारण पहिले बघायला पाहिजे. हं, का होतंय असं? हं, हं. आधी तर नव्हते आजारी पडत. तुम्ही, बरोबर. मी इतके आजारी नाही पडलो. जेवढे येस. आता हे महिन्या-महिन्यामध्ये एखाद वेळेस, दुसऱ्या वेळेस आजारी पडतात. हं, का पडतात? त्यांचं व्यायाम गेलाय. त्यांची सकाळी उठण्याची सवय गेली. हं, लवकर सकाळी उठणे हे पण मनाला, शरीराला हं, उत्तम काम करतंय. त्यामुळे इम्युनिटी पण वाढते. कारण ऑक्सिजन लेव्हल सकाळची जी बॉडीमध्ये जाते, ती हं, दिवसभरामध्ये नसते. हं, ती एनर्जी कुठेतरी शरीराला आपल्याला पॉझिटिव्हनेस देऊन जाते, प्लस इम्युनिटी पण वाढवते. हं, व्यायाम नाही केला तर शारीरिक हालचाली न झाल्यामुळं जे काय टॉक्सिक कंटेंट्स हं, बॉडीमध्ये वाढतात, ते पण बाहेर पडत नाही. स्लगिशनेस पडून राहणे, चरबी वाढते, पोट वाढते आणि त्यातून वेगवेगळ्या आजाराची उत्पत्ती होते. हं, त्यामुळं व्यायाम केला पाहिजे. हं, सकाळी लवकर उठण्याची सवय लावली पाहिजे. जेवणाच्या आधी, नंतर हातपाय धुणे, हं, जेवण करताना खाली बसणे, मांडी घालून खाली बसले हा एक नॅचरल वे आहे, की तुमची जठराग्नी त्याला पचवण्याची शक्ती निर्माण करते. ओके, ओके. म्हणजे खाली बसण्याने जी जठराग्नी तप्त होते, हं, जठराग्नी म्हणजे आपल्या पचवण्याची हं, शक्ती, हं, जी तयार होते, ती टेबलवर बसून तयार होणार नाहीये. हं. ओके. त्यामुळं खाली बसणे, हाताने जेवणे, चमच्याने वगैरे नाही, हाताने हं, त्याला स्पर्श होऊ देत. हं, त्या पोळीचा, त्या भाजीचा, त्याला टेक्स्चर कळू देत. हं, गरम आहे, कसं आहे, त्याला चव डायरेक्ट कळू देत. हं, जिभेमध्ये टाकल्यानंतर त्याला कशी कुठल्या रसाचं त्याला टेस्ट हं, लागते ते कळू देत. त्याच्यानंतर त्याला त्या गोष्टीबद्दल आवड निर्माण होईल. ना की चमच्याने राइट. घेतलं तर त्याला ना कळणार आहे, की ही कुठल्या हं. टेक्स्चरची आहे, नरम आहे, की कडक आहे, की थंड बरोबर, आहे. बरोबर. तोंडात गेल्यानंतर ते होणार आहे. पण हं. सुरुवात तर त्याची जे कुस्करून खाण्यामध्ये मजा आहे, ती हं. चमच्यात खाण्यात नाहीये. हे ज्याने केलंय त्याला कळतंय. बरोबर. त्यामुळं स्वतःही अनुभवा, मुलांनाही कळवा. हं. इम्युनिटी वाढवण्यासाठी काही गोष्टी आपल्याला कराव्या लागतात. जसे की जेवणाच्या टायमिंग, त्यांच्या ओके. वेळा व्यवस्थित असल्या पाहिजे. कधी आज यावेळेस खाल्लंय, उद्या त्यावेळेस खाल्लंय, असं करू नका. त्यांचं टायमिंग फिक्स ठेवा. सकाळचा नाश्ता असायला हवा. ओके, ते ओके. पोषक त्याच्यामध्ये नाश्ता असावा. हं. फ्रूट एखादं डेली काही ना काही असावं, हं, कुठलंही हं, असू देत. हं. एक फ्रूट डेली असायला पाहिजे. ओके. कुठलंही असू देत. आंबट, तिखट आंबट असू देत किंवा गोड. गोड असू देत किंवा वेगळ्या चवेचं असू देत. हं. फूड त्याच्या कंटेंट जो आहे तो चांगला सकस आणि गरमागरम असायला पाहिजे. हं, हं. ना की आता 4 तास झालेत बनवून ठेवलाय ना आता त्याच्या ताटासमोर ठेवलाय तर तो जी हं. जे फ्रेश खाण्याची मजा आहे ती 4 तासांनी खाण्यामध्ये नाहीये. बरोबर. त्यामुळं ते फूड त्या काळामध्ये त्याला जाऊ देत. संध्याकाळचं जेवण हे सूर्यास्ताच्या आधी व्हायला पाहिजे. ओके. का तर त्यावेळेस जसं नेचर आहे, हं, निसर्गामध्ये जसा सूर्य आहे, हं. तो ज्या पद्धतीने वाढतो तसं आपल्या शरीरामध्ये पण
त्याचे परिणाम घडतात. म्हणजे ओके. सकाळचं जेवण हे सकाळी साधारण 10-11च्या दरम्यान, ओके. ज्यावेळेस सूर्य जवळपास वर असतो किंवा हं, त्याची हं, अग्नी जास्त असते, त्यावेळेस आपल्या हं. शरीराची अग्नी पण जास्त असते. सूर्यास्ताच्या वेळेस पण अग्नी आपली त्या रेंजमध्ये असते. सूर्यास्त झाला की अग्नी विझली. ओके. हे त्यामुळे तुम्ही नाही लक्षात खायचं घ्या. सूर्य. त्यामुळं हं. सूर्यास्तानंतर जेवणं म्हणजे तुम्ही चूल बंद केलेल्या हां. तव्यावरती तुम्ही भाकरी भाजताय. हं, हं, हं. जर ते ओके. पचवायचं असेल तर सूर्यास्ताच्या आधी हार्डली अर्धा तास, 1 तास आपण पुढे मागे पकडू हं, शकतो. हं. म्हणजे 7 वाजेचा वेळ तुम्हाला योग्य आहे, की त्यावेळेस मुलांना तुम्ही जेवण करायला ओके, घालायला पाहिजे. ओके. त्याने 2 फायदे होतात. एक तर त्याला ते अन्न पचतंय. हं. येस, 2-3 तासामध्ये ते अन्न पचेल येस. आणि 9-10 वाजता मुलगा झोपेल. राइट, राइट, राइट. मुलांना झोपही तेवढीच महत्त्वाची आहे. 9 हं. ते 10 तास त्यांना झोप हवी. ओके, ओके. तर त्यांचं मन शांत राहतं, हं. मनाचं संतुलन व्यवस्थित राहतं. दुसऱ्या दिवशी शाळेमधनं गेल्यानंतर त्याला वन टाईम ग्रास्पिंगही होते. ओके. जर एवढं तुम्ही करू शकलात, तर त्याची इम्युनिटी पण चांगली राहील हं. आणि त्याचं समाजामध्ये वाढही व्यवस्थित होईल. जर हे नाही करता आलं, काही कारणास्तव मुलं आजारी पडतात, हं. तर जवळच्या आयुर्वेदिक डॉक्टरांकडे तुम्ही जाऊ शकता. त्यांचा सल्ला घेऊ शकता. येस. त्यांच्याकडनं मार्गदर्शन घेऊ शकता. बऱ्याच घरी-घरी करण्यासारख्या हं. गोष्टी आहेत, हं, हं. की ज्याच्यामुळे मुलांची इम्युनिटी वाढते. सुवर्णप्राशन संस्कार हे हं. आयुर्वेदामध्ये इम्युनिटी बूस्टिंगसाठी एक महत्त्वाचा अ, औषध सांगितलेलं आहे. ओके. त्यामुळं वन टाईम ग्रास्पिंग वाढते. हं. धी, धृती, स्मृती, मेधा, हं, हं, अग्नी हं. ह्या सगळ्या गोष्टी सुवर्णप्राशनमुळं वाढतात. ओके. च्यवनप्राश आहे, हं. सीतोपलादी वटी आहे, सीतोपलादी चूर्ण आहेत. हे आपल्याला जनरल माहिती आहेत. ह्या गोष्टी आपण त्यांना मुलांना देऊ शकतो. हं. गिलोय घनवटी आहे किंवा गिलोयची झाडं आहेत. ती ती आणून त्याची पानं आपण डायरेक्ट मुलांना देऊ शकतो. त्याच्यामुळं त्यांना ती इम्युनिटी नॅचरल वाढेल, ना की केमिकली. येस. म्हणजे नॅचरल कंटेंट गेल्यानंतर हं. जे अपाय तर होणार नाहीत, पण इम्युनिटी पण नॅचरली वाढेल. बरोबर. त्यामुळं औषधं नाही आहे, जस्ट लाइक अन्न ते जातील आणि हं. मुलांची इम्युनिटी पण वाढेल. येस. साधारण ताप जरी आला हं. आपल्या घरामध्ये मुलांना समजा ताप जरी आला, तर लगेच आपण डॉक्टरांकडे धावतो. हं, हं. लगेच अँटिबायोटिक, पेनकिलर किंवा अँटिपायरेटिक ताप बरोबर. कमी करण्यासाठी आपण औषधं देतो. पण थोडंसं वाट बघा. काही ताप असेही असतात, की जे 1-2 दिवसामध्ये जातातही हं. आणि तसं केल्यामुळे तुम्ही जर वाट बघितली, तर त्याच्या शरीराला ती इम्यून सिस्टम तयार करण्याची थोडा वेळ मिळेल. हां, हां. ताप आला, तर थोडंसं शरीरही लढायला पाहिजे. बरोबर. लढल्यानंतर समजा तो कमी म्हणजे जास्त आजारी पडणार असेल, 1-2 दिवसाचीच गोष्ट करतोय, 4-5 दिवस नाही. येस. 1-2 दिवसामध्ये जर त्यांनी रिकव्हरी नाही केली, तर तुम्ही डॉक्टरकडे जा. ओके, पण त्याच्या शरीराला ते लढू द्या. ओके. त्याच्यासाठी बऱ्याच आयुर्वेदिक गोष्टी पण आहेत. महासुदर्शन वटी आहे, महासुदर्शन चूर्ण हं, आहे. हं. हे पण तुमच्या घरच्या घरी तुम्ही जनरली देऊ शकता. ते फक्त तापच नाही, तुमची इम्युनिटी पण वाढवते. हं, हं. खोकला आला, सर्दी आली, हं, लगेच एखादं सिरप काढायचं, द्यायचं. हं, आयुर्वेदिकच नाही, कुठलं पण. हं. तर लगेच देऊ नका. थोडी वाट ओके, बघा. ओके. त्याला लढू देत. ती सर्दी स्वतः शरीर बाहेर काढण्याचा प्रयत्न करते. येस. कारण कुठलीही गोष्ट शरीराला एक्स्ट्रा असेल तर ती नको आहे. म्हणजे ताप येतोय याचा अर्थ कुठेतरी इन्फेक्शन आहे आणि ते इन्फेक्शन काढण्याचं रिएक्शन म्हणून ताप आहे. बरोबर. तर इन्फेक्शन आणि ते शरीराची लढत हे आधी होऊ देत. हं, हं. लगेच औषध दिल्याने काय होणार आहे? त्याचं शरीर म्हणेल औषध येतंय, माझं मग काय मी काम कशाला देऊ? लढण्याचं? तर ते तसंच लगेच पडून राहते. इम्युनिटी हॅम्पर होते. त्यामुळं लढू देत. इम्युनिटी त्याला स्वतःला डेव्हलप करू देत. नाही झाली 1-2 दिवसामध्ये तर तुम्ही जवळच्या डॉक्टरकडे जाऊन त्याचा उपचार करू शकता. ओके. तुम्ही आता उंचीच्या बाबतीतही काम करताय म्हणजे मुलांची उंची वाढावी म्हणून. हो. तर त्यात काय आयुर्वेदात असे उपाय आहेत, की जे केल्याने उंची वाढू शकते मुलांची? उंची हा आत्ताचा खूप मोठा प्रश्न आहे. बरोबर. म्हणजे आ आधीची जशी हाईट होती 6 फूट, हो. 6.25 फूट अशी होती. आता 4, 4.5, 5 या रेंजमध्ये हं. पालकही दिसतात आणि त्यांची मुलंही दिसतात. व्यायामाचा अभाव, ओके. पोषक घटक मुलांना नाही आहे. त्यामुळं शारीरिक त्याची ग्रोथ होत नाही आहे आणि
त्याला ग्राउंडवरती तो खेळतच नाही आहे. हं. त्याच्यामुळं त्याला पोषक घटक पहिले गेले पाहिजेत, जे आहारामधनं आपण देतोय. ते पोषक घटक गेल्यानंतर त्याची वाढ व्यवस्थित होईल. दुसरं, यांची जर उंची नाही वाढली, तर पुढं येणाऱ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स आहेत किंवा 4 लोकांमध्ये आपण खुजेपणा दिसतोय, तर हं. त्याची मानसिकता पण तशी होते, "अरे, मी कुठेतरी खुजा आहे." तो स्वतःला थोडासा कमी लेखतो. हं, हं. ह्या गोष्टी पण ओव्हरकम करण्यासाठी आयुर्वेदिक औषधं विदाऊट साइड इफेक्ट तुमची हाईट, त्या मुलांची हाईट वाढवू शकतात. हाईट वाढवण्यासाठी आपण जनरल त्यांना व्यायाम सांगितलेत. जसे की सूर्यनमस्कार, हं. ताडासन, पायावरती उभे राहणे, सर्वांगासन, स्व सर्वांगासन किंवा धावणे, पळणे, रनिंग, स्किपिंग या गोष्टी आपण त्याच्यामध्ये ॲड ऑन केल्या, की ज्या जनरल मुलं घरी करू शकतात आणि त्यांनी इम्युनिटी पण वाढेल, हाईट पण वाढेल आणि त्यांची शारीरिक डेव्हलपमेंट पण होईल. याला सपोर्ट फक्त आपल्याला औषधांचा थोडासा द्यावा लागतो. हं. कारण हाडं आणि मज्जाधातू ह्या 2 गोष्टी आपल्या उंची वाढवण्यामध्ये महत्त्वाचा रोल प्ले करतात. त्यामुळं या गोष्टींवरती औषधं गेली पाहिजेत. पोट त्याचं व्यवस्थित राहण्यासाठी औषधं गेली पाहिजेत. कारण दूध कंटेंट जर गेला नाही, तर कॅल्शियम किंवा बाकीच्या गोष्टी त्याला मिळणार नाहीत आणि त्याच्यातनं त्याची डेव्हलपमेंट होणार नाही. त्यामुळं दूध आहे, अळीव आहे. हं. अळीवाचे लाडू तुम्ही ऐकत असाल, तर विदाऊट चावता ते अळीव गिळायला पाहिजे किंवा त्याची खीर करून घ्यायला पाहिजे. तर त्यांनी हाडांना पोषण मिळतंय. दुधामधनं डायरेक्टली कॅल्शियम किंवा स सप्तधातुवर्धक दूध सांगितलंय. हं. त्यामुळं ओव्हरऑल शरीराची ग्रोथ दूध करते. ज्यांना लॅक्टोज इंटॉलरन्स आहे, त्यांची गोष्ट वेगळी आहे. त्यांना दूध चालतच नाही, त्यांनी घेतलं नाही तरी हरकत नाही. पण सकस आहार त्यांना जाऊ शकतो. व्यायाम ते करू शकतात. ज्याच्यातनं त्यांची उंची वाढेल, त्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि समाजामध्ये कुठेतरी ते नवीन काम करून जातील हे आपल्याला पुढच्या पिढीमध्ये कळेलच. त्यामुळं उंची वाढवणे हा लहान मुलांचा आत्ताचा प्रश्न फार महत्त्वाचा आहे. तुम्हाला साधारण 6-7 वर्षे झालीत, की एक लक्षात येते, की आपलं मूल एक हाईटपर्यंत नाही वाढत आहे किंवा त्याच्या सराउंडिंगमध्ये, स्कूलमध्ये, क्लासमध्ये त्याच्या लेव्हलची मुलं किंवा तो थोडासा कमी आहे, बाकीचे थोडेसे उंच आहेत. हे लक्षात येईल. तर त्यावेळेसपासून तुम्ही त्यांना औषधं द्यायला पाहिजेत. व्यायाम करून घ्यायला पाहिजेत. सकस आहार द्यायला पाहिजेत. डॉक्टरांचा सल्ला घ्यायला पाहिजेत. आत्तापासून केलं तरच तो वाढणार आहे. नंतर वाढेल. हे असं मग ते त्या रेंजमध्येच वाढेल. जो आपल्याला 5.5, 6, पावणे 6 व्हॉटएव्हर एक एक्स्पेक्टेड हाईट पाहिजे. ती जर पाहिजे असेल तर आत्ताच आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे. राइट. जसं उंचीचं झालं तसं वजन हा पण एक खूप मोठा फॅक्टर आपल्याला दिसतोय, की जो फक्त लहान मुलांचंच असं नाहीये, सगळ्यांचंच वजन आजकाल वाढतंय. तर त्यासाठी लहानपणापासून आपण काय एफर्ट्स घेऊ शकतो, की जेणेकरून आपण ते थोडंसं कंट्रोल करू शकू? म्हणजे मुलं जोपर्यंत पालकांच्या काय म्हणू, पालकांच्या हातचं खातायत, मुलं जोपर्यंत अजून आहेत पालकांच्या अधिकाधिक जवळ, तोपर्यंत ह्याच्यासाठी पालक काय जास्तीत जास्त प्रयत्न करू शकतात? वजन का वाढतंय मुलांचं? कारण ते व्यायाम करत नाही. घरात बसून आहेत. त्याला मैदानी खेळ माहिती नाहीये. मैदानात जाऊ देत. त्याच्यानंतर तो घरी आल्यानंतर त्याला भूक लागते. भूक लागली आणि तुम्ही जर अन्न दिलं, तर त्याला ते पचेल. फक्त घरात बसून आहे, अभ्यास करतोय, शाळेत जातोय किंवा ट्युशनला जातोय आणि घरी येऊन घरीच राहतोय. हं, हं, हं. तर याच्यामध्ये शारीरिक त्याचं हालचाल फार कमी आहेत. त्यामुळं त्याच्या शरीराची डिमांडही कमी आहे. पण काय होतंय, पालकांचं मन जरा भावनिक होते, की मुलांनी खाल्लं नाही. बरोबर. आपण थोडंसं याच्यामध्ये मागं पडतो. कारण काय आपल्याला वाटतंय, की मुलांनी खाल्लं पाहिजे. त्याला भूक लागली असेल. हं. पण जर त्याला भूकच नाही लागली आणि आपण आपण जर अन्न दिलं, तर ते पोटामध्ये तसंच पडून राहणार. बरोबर, बरोबर. त्याला पचवण्यासाठी पाचक तत्व पाहिजे, तुमचं शरीर थकलेलं पाहिजे किंवा स्वतःला भूक लागली पाहिजे. हं, हं. भूक लागली तरच पाचक तत्व येणार, तरच तुमचं जे काय अन्न खाल तुम्ही ते पचेल. बरोबर. त्यामुळं पहिले त्याला भूक लागू देत. भूक लागल्यानंतरच तुम्ही त्याला जेवायला द्या. त्याला मागू देत. तुम्ही 4 वेळेस त्याला जेवण करायला देताय, पण त्याची गरजच नाहीये. तो उगाच खातोय. उगाच खाल्ल्यामुळं शरीरामध्ये ते पडून राहते आणि त्याचं रूपांतर शरीर कुठेतरी चरबीमध्ये करतंय. कुठेतरी कॉन्स्टिपेशनमध्ये करतंय.
पचलंच नाही तर समोर तयार काय होणार? आणि ते आउट नाही झालं तर शरीर टॉक्सिसिटी शरीराची वाढते, चरबीमध्ये कन्व्हर्ट होते, वजन वाढते. राईट, राईट. त्यामुळं मुलांना भूक लागू देत. एक वेळेस नाही जेवणार, दुसऱ्या वेळेस नाही जेवणार, तिसऱ्या वेळेस नाही जेवणार, 2 दिवस नाही जेवणार, म्हणून काही होत नाही. कारण तेवढा साका तुम्ही त्याच्या आतड्यांमध्ये जमा करून ठेवला आहे, वारंवार जेवण घालून. त्यामुळं तुम्ही त्याला थोडंसं भूक लागू देत, त्याला मागू देत, "मम्मी मला भूक लागली, ओके, ओके. मला चपाती दे, मला भाजी दे." सो मुलं मागत नाहीत, म्हणत नाहीत भूक लागली तोपर्यंत देण्याची गरज नाहीये. काहीच गरज नाही आहे. काही होत नाही. कारण त्यांच्या पोटामध्ये ऑलरेडी आहे. तुम्ही डिमांड केव्हा कराल? जेव्हा तुम्हाला भूक लागेल तेव्हाच तुम्ही काहीतरी खायला जाल. हे मोठ्यांना कळतंय. पण लहान मुलं तसं नाही सांगत. त्यांच्यासमोर आलं की खाणं एकच काम. कारण त्यांना तसं दिसतंय तर खायचं. चांगलं समोर आहे खायचं. राईट, राईट. त्यामुळं त्यांना जे काय समोर आहे मग ते डिमांड करतात की मला चीज हवं आहे, मला पिझ्झा हवा आहे, मला बर्गर हवा आहे, मला काहीतरी चमचमीत सॉस हवा आहे आणि ते खातात. पण जर तुम्ही एक लक्षात घेतलं की त्यांना जर ते दिलं नाही आणि त्यांना भूक लागली तेव्हा त्यावेळेस तुम्ही त्यांच्यासमोर चपाती भाजी ठेवा. राईट. ते संपवतील. पण त्यांना भूक नाही आणि तुम्ही समोर चपाती भाजी ठेवली तर ते खाणार नाहीत. राईट. त्यामुळं शक्यतोवर त्यांना भूक लागू देत. आतलं सगळं पचू देत. त्यांची डिमांड वाढू देत. डिमांड वाढल्यानंतर तुम्ही सप्लाय करा. तर ते ॲक्सेप्ट होईल. अदरवाईज ते तसंच पडून राहणार. मग त्याच्यातनंच तुमचं वजन वाढ किंवा बाकी गोष्टी येतात मग. वजन वाढीनंतर येतात प्रमेह. आता लहान मुलांना डायबिटीज हल्ली फार दिसायला लागलंय. हे वय नाही आहे की ज्या वयामध्ये डायबिटीज किंवा लठ्ठपणा किंवा पोटाचे आजार किंवा कॉन्स्टिपेशन हे दिसणं. हो. लहान आतड्यांमध्ये मेंदूचा भाग तयार होतो, असं आयुर्वेदामध्ये वर्णन ओके, आहे. ओके. त्यामुळं जर त्याचं गटच व्यवस्थित नसेल, त्याचे आतडेच क्लीन नसतील, तर मेंदूला काय पोषण मिळणार? त्यामुळं तो साका सगळा पचू देत. त्याला भूक लागू देत. मग तुम्ही समोर दगडं जरी ठेवले तरी तो खाईल आणि त्याला ते पचेलही कारण भूक आहे. त्यामुळं त्याला भूक लागू देत. नंतर समोर तुम्ही चपाती, भाजी, वरण, भात, तूप हे सगळं द्या. जे घरी खाल्लं गेलं पाहिजेच, ना की जंक फूड. राईट. वजन वाढण्यामागे जंक फूड, बेकरी आयटम्स किंवा तुमचे प्रिझर्व्ह फूड यांचा फार मोठा रोल आहे. बरोबर. कारण याच्यामध्ये जे प्रिझर्व्हेटिव्हज आहेत, ते आपल्या आतड्यांना स्लगिश करतात. ते आतड्यांना स्लगिश केल्यामुळं नंतर चरबीच तयार होते आणि चरबी कुठेतरी शरीर साठवते. कारण ते अर्धवट पचवलेलं अन्न आहे. ते नंतर पचवणार. याच्यासाठी शरीर त्याला साठवतंय. येस. त्यामुळं त्याला भूक लागू देत, तुम्ही जेवायला द्या आणि जेवण घालतानाही सकस आहार देणे गरजेचं आहे. मग कसं ओळखायचं की त्याची भूक किती आहे? किंवा आता तो म्हणला भूक लागली आहे, तर आपण किती प्रमाणात जेवण त्या लहान मुलाला दिलं पाहिजे? भूक लागल्यानंतर मुलासमोर 1 चपाती, 1 वाटी भाजी, वरण आणि थोडा भात ओके, हे एका ताटामध्ये ठेवा. ओके. हे ठेवल्यानंतर तो जेवढा खाईल त्याला खाऊ देत. त्याने अजून मागितलं तर अजून द्या. कारण काय दरवेळेस भूक सारखीच राहील, 2 चपातीचीच राहील असं नाहीये. ओके. कधीतरी 1 चपातीची पण भूक असू शकते. कधी 2 चपाती पण खाणार, भात पण खाणार, वरण पण खाणार, भाजी पण खाणार. पण हे असं योग्य आहे की कधीतरी थोडंसं खाणं, कधीतरी जास्त खाणं? हो, त्याच्या डिमांडनुसार शरीराची जशी डिमांड तसं तुम्हाला सप्लाय करावं लागेल. त्याला भूकच तेवढी आहेत आणि उगाच तुम्ही 2 चपाती संपवोच. मग परत तुम्ही लठ्ठपणांकडे जाणार. तोच भाग आहे. त्यामुळं त्याला जेवढी भूक आहे तेवढंच अन्न द्या, तेवढंच त्याला पुरवा. तर तो त्याला पचेल आणि शरीर त्याचं उत्तम बरोबर, बनेल. बरोबर. आता हे आपण खाण्याची एक सवय किंवा खाण्याचं रुटीन असा विचार केला. पण तसंच एका लहान मुलाचं जे रोजचं रुटीन आहे, त्याची दिनचर्या आपण ज्याला म्हणतो, तर ती कशी असली पाहिजे किंवा योग्य दिनचर्या कुठली आहे? हा खूप सुंदर प्रश्न तुम्ही विचारलात. याच्यामधनं काय म्हणजे लहान मुलांनाच सवयी लागतील असं नाहीये. तुमच्या घरामध्ये पण वातावरण चांगलं राहील. असा एक विचार मी माझ्या पेशंटला किंवा त्यांच्या पाल्यांना, लहान मुलांना सांगतो, नेहमी सांगतो. सकाळी लवकर उठणे, पहिला नियम. येस. सकाळी लवकर उठल्याने काय होईल, मन फ्रेश असते, वातावरण चांगलं असते, थोडा वेळ मिळतो शाळेत जाण्याचा आणि त्याच्या आधीचा. सकाळी उठल्यानंतर लगेच त्यांनी फ्रेश व्हायला जायला पाहिजे.
शी, सू तो करेल. त्याच्यानंतर ब्रश करणे, दात घासणे हा पण एक महत्त्वाचा भाग आहे. लहान मुलं थोडे अव्हॉइड करतात. हो, काय हो. रोज दात घासायचं आणि काय होईल त्यानी? त्याचं महत्त्व जरा मुलांना समजून सांगा. हं. कॅव्हिटीज आहेत, आतमध्ये चिपकलेला साका असतो दातांमध्ये, त्यांनी जर्म्स होतात, मग दातं किडतात. हो. त्यांना फोटो दाखवा. हे बघ, असं पण होतंय. त्यामुळं ब्रश रोज केलाच पाहिजे. सकाळी उठल्यानंतरही आणि रात्री झोपतानाही, दोन्ही वेळेस. त्यामुळं ओरल कॅव्हिटी त्याची सुंदर राहते, स्वच्छ राहते आणि त्यातूनच जाणारी सलाइव्हा किंवा रोग जंतू आहेत, ते तिथंच मारले जातात. त्यामुळं ब्रश करण्याचं महत्त्व त्या मुलाला समजून सांगणं आणि रोज त्याच्याकडनं करून घेणं, हं, हं. हे पण तितकंच महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर अंघोळ करणं. लहान मुलं अंघोळीला किंवा मग आता नाही नंतर, सुट्टीच्या दिवशी तर हमखास करतात. हं. आत्ता नाही दुपारी करू, बरोबर. थोड्या वेळाने करू. येस. शाळा असेल तर करतात. पण ते पण कोमट पाण्याने अंघोळ केली पाहिजे. ओके. डोक्यावरनं साधारण कोमट पाणी घेतलं पाहिजे. गरम नको. हं. गरम पाणी डोक्यावरनं घेतल्याने एकतर केसांचं नुकसान होतंय. डोकं गरम असतंय, पित्ताचं स्थान आहे. त्यामुळं उष्णता शरीरामध्ये वाढते. हं, हं. तर त्यावेळेस त्याच्यासाठी आपल्याला आयुर्वेदामध्ये कोमट पाणी डोक्यावर घालायला सांगितलंय. म्हणजे डोक्यावर कोमट पाण्याने अंघोळ करायला सांगितले. ते केल्यानंतर त्याचे एकतर केसांचा प्रॉब्लेम सुटेल, दुसरं कोंडा होणार नाही, केस गळती होणार नाही, पांढरे केस होणार नाहीत ओके. आणि केस व्यवस्थित राहतील. हा डोक्यावरनं कोमट पाणी घेण्याचा परिणाम आहे. हं. तो त्याला समजून सांगा. म्हणजे अंगावरनं जरी कोमट गरम पाणी घेतलं तरी चालतंय आणि सुखोष्ण पाणी घ्यायला सांगितलंय. ओके. म्हणजे सुखोष्ण म्हणजे? तुम्हाला जितकं सहन होतंय तितकंच गरम. ओके. हं. अति गरम पण नको, अति थंड पण नको. हं. पाणी टाकल्यानंतर त्याला व्यवस्थित वाटते. त्याला सुखोष्ण म्हणतात. तितकंच पाणी, त्याच टेम्परेचरचं पाणी तुम्ही अंगावरनं घ्या हं. आणि डोक्यावरनं टाकणारं पाणी थोडंसं कमी टेम्परेचरचं असायला हवं. हं, हं, हं. रोज शॅम्पू नको, रोज साबण नको. ओके. आठवड्यातनं 2-3 वेळा शॅम्पू आणि साबण वापरलेलं चालेल. बरं. रोज साबण वापरल्याने आपली त्वचा कोरडी होते. हं, हं. त्यामुळं फंगल इन्फेक्शन वाढण्याचे चान्सेस असतात. ओके, ओके. गरज नाही आहे. तुम्ही 1 दिवसाआड जरी साबण लावलं तरी चालतंय. त्याने आपण मोठ्या माणसांनी सुद्धा मोठ्या माणसांनी पण कारण स्किन आहे. स्किनला जर तुम्ही ड्रायनेस जितका द्याल, तितकं इन्फेक्शन किंवा स्किनची टेक्स्चर बदलण्याचे चान्सेस भरपूर असतात. ओके. मॉइश्चरायझर वगैरे हे ठीक आहे. म्हणजे तुम्ही ते वापरू शकता. बट लहान मुलांना 1 दिवसाआड तुम्ही अंघोळ घाला. त्यांच्यामध्ये इन्फेक्शनचं प्रमाण कमी होईल. हं. त्याच्यानंतर अंघोळ केल्यानंतर डोक्याला किंवा केसांना तेल लावणे, हं, हं. स्वच्छ हात-पाय धुणे, हे बोटांची पेरांमधली आतली जागा स्वच्छ धुणे, कारण तिथं पाणी राहिलं तर तिथं पण इन्फेक्शन होऊ शकतात. राइट. गुप्तांगाची जागा तुम्हाला व्यवस्थित धुणे किंवा साफ करणे, हे लहान मुलांना माहीत नाही. फक्त पाणी टाकणे ते आहे. पण त्यांना आपण समजून सांगायला पाहिजे किंवा तशी सवय लावायला पाहिजे. तर ते इन्फेक्शन होणार नाही. त्याच्यानंतर अ, व्यवस्थित स्वच्छ कपडे, हे पण एक महत्त्वाचा भाग येतो. त्यासाठी घर पण आपलं स्वच्छ राहिलं पाहिजे. आपणही व्यवस्थित गोष्टी सगळ्या जागेवरती ठेवल्या पाहिजेत. तर त्याचंच अनुकरण मुलं करतात. हो. जर स्वच्छता असेल तर प्रसन्नता आहे. राइट. येस. हे तुम्ही अनुभवा. म्हणजे घरामध्ये 4 गोष्टी इकडं-तिकडं पडल्यात आणि काहीच नाही व्यवस्थित आवरून ठेवलंय. या दोघांमधलं फील तुम्ही स्वतः करा आणि त्यानुसार आपल्या पाल्यांना आपल्याला शिकवायचंय. बरोबर. त्यामुळं पडतोच स्वच्छता ही फरक महत्त्वाची आहे. त्याच्यानंतर आजकाल देव काय? हं. हे मुलांना सांगावं लागतंय. हं. त्यामुळं तुम्ही पण तुमची अंघोळ वगैरे झाली की देवासमोर जा, हं. प्रार्थना करा. काय मंत्र म्हणायचे असतील, जप म्हणायचा असेल तो म्हणा. तशी सवय मुलांना पण लावा. म्हणजे देवाला नमस्कार करणे ही त्यांची मानसिकता डेव्हलप करण्याचं पण एक पार्ट आहे. बरोबर. त्यामुळं त्यांची डेव्हलपमेंट त्या नमस्कार करण्यामधनं पण होणार आहे. एकाग्रतेचा पण इथे कदाचित मंत्र म्हटल्यानंतर एकाग्रता आलीच. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस चॅन्टिंग करताय, कुठलातरी मंत्र म्हणताय, तर त्याचे व्हायब्रेशन तुमच्या डोक्यावरती किंवा तुमच्या मनांवरती येतात. हं. आणि कुठलाही मंत्र म्हणताना डोळे आपले बंद असतात. आपलं मन आपल्याशी कनेक्ट होतंय. येस. त्यामुळं ती एकाग्रता कुठेतरी त्यांना अभ्यासामध्ये, कुठल्या ॲक्शन घेण्यामध्ये, किंवा कुठलेतरी डिसिजन घेण्यामध्ये त्यांना फार महत्त्वाचे रोल प्ले करतील. हे बरोबर. पुढचा इम्पॅक्ट येणारच आहे.
तर त्याच्यासाठी आत्तापासून सवयी लावणं गरजेचं आहे. याच्यानंतर घरामध्ये वडीलधाऱ्यांना नमस्कार करणे. आई, वडील, आजी, आजोबा त्यांच्यापेक्षा मोठे कोणीही असले, तरी त्यांना नमस्कार करायला शिकवणे. हे फार महत्त्वाचं आहे. त्याने एक लीनता राहते. बरोबर. तो मुलगा जमिनीवर राहतो आणि हे आपल्याला पुढं आयुष्यामध्ये किती महत्त्वाचं आहे मोठ्यांना कळतंय. त्यामुळं मोठ्यांचा आदर करणे, घरात जॉइंट फॅमिली असली म्हणजे काय असते, याचा इम्पॅक्ट त्याच्या डोक्यावरती असणार आहे. त्यामुळं एकुलपणा राहणे किंवा एकटे-एकटे राहण्यामध्ये तो राहणार नाही. माझी बहीण पण माझ्यासोबत हवी, माझे भाऊ पण हवेत, माझे आजोबा पण हवेत, काका पण हवेत. ह्या सगळ्यांना तो एक सोबत घेऊन चालण्याचे प्रयत्न करेल नंतर. हं, हं. त्याच्यानंतर येतंय जेवण करणे. येस. जेवण करण्याच्या आधी आणि नंतर हात धुवायचे आहेत. हे त्याला शिकवायला पाहिजे. हं. जेवण करताना खाली जमिनीवर बसायचंय, हाताने जेवण करायचंय, ना की चमचा किंवा कशाने. त्याने तो स्पर्श त्याला फील होतो पोळीचा, भाजीचा, चपातीचा. तो स्पर्श त्याला समजतो, कळतो आणि त्या हिशोबाने त्याची सलाइवा किंवा त्याचा मेंदू काम करतो. हं. त्याचं इंटरॅक्शन त्या आहारासोबत होऊन जातंय. त्यामुळं जे खाल्लंय ते पचतंय आणि मनाला पण त्याला चांगलं पोषक तत्व ते देऊन जातंय. हं. त्याच्यानंतर वेळ मिळाला दुपारचा तर तो अभ्यास करेल. संध्याकाळचा वेळ किंवा सकाळचा वेळ व्यायाम करणे हा फार महत्त्वाचा भाग मुलांना आजकाल शिकवावा लागतोय. राइट. मैदानावर जाणे, घरात बसून न राहणे हा भाग आहे, पण त्यांना मैदानावरती जाऊन कुठले-कुठले खेळ खेळता येतील. क्रिकेट क्रिकेट आहे, बॅडमिंटन आहे, कुस्ती आहे, फुटबॉल आहे. अ, वेगवेगळे खेळ, भालाफेक आहे. आजकाल मुलांना माहिती नाही ते. हो. या गोष्टी त्यांना शिकवायला पाहिजे. सायकलिंग आहे. हं. पण हे करताना तुम्हालाही त्याच्यासोबत जाणं गरजेचं आहे. कारण तो तुमचं 1 दिवस बघेल, 2 दिवस करेल, पण तिसऱ्या दिवशी म्हणेल, की माझ्यासोबत कोणीच नाहीये. हं. मी माझ्या मित्रांसोबतच खेळतोय. बरोबर, तर बरोबर. 2-4 वेळेस त्याला जाऊन त्याला शिकवावं लागेल, दाखवावं लागेल. हं. रात्रीची झोप मुलांची साधारण 9 मॅक्स 10 वाजतावर मुलं झोपली पाहिजेत. हं, हं. तर कुठं त्यांना रात्रीचे 9-10 तासांची झोप व्यवस्थित होते. सकाळी परत 6ला उठायचं आहे. येस. त्यामुळं 10 ते 6 8 तास पुरेसे आहेत. हं. पण 8 तास पुरेसे करण्यासाठी तुम्हाला 9 वाजता झोपायला पाहिजे किंवा मॅक्स 10ला झोपायला पाहिजे. बरोबर. यावेळेस मुलांना झोपवल्यानंतर त्यांची मानसिक शांती राहते. हं, चिड करत नाहीत. हं. सकाळी उठल्यानंतर फ्रेश उठून स्वतःचे स्वतः कामं करेल, स्वतः बॅग तयार करेल, स्वतः कपडे घालेल आणि शाळेला तुम्हाला किंवा हं. व्हॅन येईल तर सोडावं लागेल. येस. त्या पद्धतीने त्याची मानसिक डेव्हलपमेंट होईल. हं, हं. राइट. अ, आता अगदीच शेवटाकडे आपण आलो आहोत. तर मला एक शेवटचा महत्त्वाचा असा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे, की हे सगळं आपण आता मुलांच्या अनुषंगाने बोललो. पण हे सगळं मुलांबरोबर घडण्यासाठी पालकांचं आधी मन काय म्हणू स्थिर असणं किंवा पालकांची एक दिनचर्या ठरलेली असणं, हे पण तितकंच महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. तर याविषयी काय तुम्हाला वाटतं? किंवा पालकांनी आधी स्वतःकडे कसं बघितलं पाहिजे पालक म्हणून? जे तुम्ही कराल तेच मुलं करतील. हं. त्यामुळं तुम्हाला जे हवंय, की माझ्या पाल्याने हे केलं पाहिजे, तर ते आधी तुम्हाला स्वतःला करायला पाहिजे. बरोबर. म्हणजे तुम्ही म्हणाल, की हा ओरडला नाही पाहिजे, चिडला नाही पाहिजे, हं. तर तुम्ही नका ओरडू. तुम्ही तसं घरामध्ये वागा किंवा तुमचं आचरण तसं ठेवा. काही गोष्टी झाल्यात, की घरांमध्ये आई-वडिलांची भांडणं होतात. ते मुलं बघतात आणि मग तसाच राग, तसाच चिडचिड, तोच टोन बोलण्याचा, तो राइट. आपल्याला त्या मुलांमधून नंतर दिसतो. हं. मग आपण आश्चर्यचकित होतो, की हे असं कसं झालं? कुठनं शिकलाय हा? बरोबर, बरोबर. कुठं जातो बाहेर? हं. तो बाहेर नाही जात, तो घरातच असतो. त्यामुळं आपण त्याला काय दाखवतो याच्यावरती त्याची पुढचा त्याचा दिनक्रम किंवा पुढचं त्याचं आयुष्य ठरतंय. त्यामुळं पालकांनी मुलांसमोर राग, चिड करू नये. हं. त्याच्यासमोर सकारात्मक गोष्टी बोलायला पाहिजे. हं. कुठलेही नकारात्मक हे नाही होणार, ते नाही होणार असं नको. आपण करूया. हं. प्रयत्न तर करूया. येस. होईल. आज नाही उद्या होईल. काहीतरी हं. चांगलंच आहे किंवा तुम्हाला जर बोलायचंच आहे तर प्रायव्हेट गोष्टी काही असतात, ज्या मुलांसमोर शेअर करू शकत नाही. राग असेल, घरचं असेल, ऑफिसचं असेल, चिडचिड असेल. दोघं
वेगळे सेपरेटली बोला, पण त्याच्यासमोर दाखवताना त्या गोष्टी समोर नका आणू. हं, हं. कारण तो लगेच कॅचअप करतोय. जस्ट लाइक अ कॅमेरा. त्याला जे दिसेल ना, तो कॅचअप करून घेणार. मग भलेही नंतर तुम्ही त्याला आवरा-सावरी करा, पण त्यांनी बघितलंय, तो त्याचा अंगीकार नक्कीच करणार. बरोबर. मला असं वाटतं की खूप महत्त्वाच्या विषयांना आपण आज स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. मग ते अ, मुलांचं मन असो, त्यांचा मेंदू असो, त्यांचं शरीर असो. तर तुम्ही खूप छान पद्धतीने मला असं वाटतं हा सगळा प्रवास उलगडून सांगितलात. आपल्या प्रेक्षकांनाही तो नक्कीच आवडला असेल अशी आपण आशा व्यक्त करूयात आणि जे आत्ता पालक आहेत, जे ह्या सगळ्या समस्यांचा सामना करतायत किंवा जे पालक होऊ पाहतायत, जे त्या प्रक्रियेत आहेत, त्या सगळ्यांनाही मला असं वाटतं तुम्ही जे काही सांगितलं त्याचा नक्कीच फायदा होणार आहे आणि हे सगळं शेअर करण्यासाठी, आमच्याशी गप्पा मारण्यासाठी तुम्ही आज वेळ काढलात. त्यासाठी तुमचे मी खूप मनापासून आभार मानते आणि खूप खूप थँक की तुम्ही आज वल्ली माणूस ह्या चॅनलवर आलात. थँक खूप गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. खूप लहान मुलांना किंवा त्यांना वाढवण्यासाठी पालकांनी घेण्याच्या काळजी, ह्या सगळ्या भरपूर गोष्टी आहेत. पण एका एपिसोडमध्ये मला जेवढं ज्ञान आहे, जेवढं कळतंय, जेवढं अनुभवलंय, येस. तेवढ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर केल्यात. त्याच्यातलं काही चुकलं असेल, काही हार्शनेस असेल, तर ते पुढच्या पिढीसाठी आवश्यक आहे म्हणून बोललो, हे समजून मला माफ करा. आणि पुढची आपल्याला भारत व्यवस्थित घडवायचा असेल, एक सुसंस्कृत भारत घडवायचा असेल, तर ही पिढी घडवणं गरजेचं आहे. राइट. कारण मागची पिढी होऊन गेली, आत्ताची पिढी आपण बघतोय आणि याच्या पुढची काय असणार आहे, याचा इम्पॅक्ट आपण फक्त इमॅजिन करू शकतो. पण ते चांगलं कसं घडेल, याकडे आपण नक्कीच प्रयत्न करू शकतो. नक्कीच. त्यामुळं होईल तेवढं मुलांना समजून घ्या, त्यांच्या बाजू ऐकून घ्या, त्यांना व्यवस्थित चांगल्या गोष्टी शिकवा आणि सुसंस्कृत भारत घडवा. वल्ली माणूस या चॅनलनी मला हा एक छोटासा माझा जो काही नॉलेज आहे, तो शेअर करण्याचा एक संधी दिली. त्याबद्दल तुमचे आभार. थँक यू. धन्यवाद.